नमस्कार, मी वैद्या तेजश्री. आरोग्यधन या आपल्या आयुर्वेदिक युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर पथ्यापथ्य विशेष सिरीजच्या या पहिल्या भागामध्ये आज आपण समजून घेणार आहोत मुळात ही पथ्यापथ्य संकल्पना म्हणजे नेमकं काय आहे. आयुर्वेदामध्ये या संकल्पनेला एवढं महत्व का सांगितलेलं आहे. जर आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली आणि जर ते सांगितलेलं पथ्य पाळले नाही तर काय परिणाम होऊ शकतात, किंवा ही पथ्य खरंच किती काळापर्यंत पाळली गेली पाहिजेत. प्रत्येकासाठी, प्रत्येक रुग्णासाठी पथ्य वेगवेगळी असतात का, की सगळ्यांना सेम पथ्य सांगितलेली असतात. ह्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर आजच्या भागात समजून घेणार आहोत, त्यामुळे आजचा भागही शेवटपर्यंत जरूर बघा. तर मुळात ही पथ्यापथ्य म्हणजे नेमकं काय आहे. तर पथ्य म्हणजे जे पदार्थ तुम्ही खायला हवेत ते, आणि अपथ्य म्हणजे तुमच्यासाठी जे पदार्थ अहितकर आहेत, जे खाल्ल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, ते पदार्थ म्हणजे अपथ्य. तर आहाराला किंवा या पथ्यापथ्याला इतकं महत्व आयुर्वेद का देतो. तर आयुर्वेदाने 3 उपस्तंभ सांगितलेले आहेत, म्हणजे 3 खांब ज्याच्यावर आपल्या आरोग्याचा डोलारा पेरलेला असतो. त्याच्यामध्ये येतात आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. त्यामध्ये आहाराला अनन्यसाधारण महत्वाचं स्थान आहे. म्हणजे जे आपलं आरोग्य आहे, आपलं शरीर जे आहे ते निरोगी ठेवण्यासाठी आहार हा अतिशय महत्वाचा घटक आहे. कुठलाही आजार होण्यामागे जी काही कारणं असतात त्यामधलं एक सगळ्यात महत्वाचं मूळ कारण जे असतं ते असतं चुकीच्या पद्धतीनं, चुकीच्या वेळी, चुकीच्या प्रमाणामध्ये घेतला गेलेला आहार. म्हणजे एखादा पदार्थ एखाद्या माणसाला जर पथ्यकर ठरत असेल तर तो कदाचित दुसऱ्या माणसाला अपथ्यही ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येकासाठीचं पथ्यापथ्य हे वेगळं असू शकतं. आणि म्हणूनच हे जे पथ्यापथ्य संकल्पना आहे ती फक्त आजार झाल्यावर पाळण्यासाठीची नाहीये. तर हा जो आहार आहे त्या पद्धतीचा आहार, त्या पद्धतीचं पथ्य तर जर तुम्ही नेहमी पाळलं किंवा त्या पद्धतीनं आहार घेतलात तर मुळात आयुर्वेदाचा जो हेतू आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण, म्हणजे स्वस्थ माणसाचं स्वास्थ्य अबाधित ठेवणं, त्याला निरोगी ठेवणं, हा जो मूळ उद्देश आयुर्वेदाचा आहे तो आपण साध्य करू शकतो फक्त आहाराचे काही नियम पाळण्यामुळे. कारण आहार हेच मुळात मेन औषध सांगितलेलं आहे, प्रमुख औषध सांगितलेलं आहे. जर आपण आहार योग्य ठेवला तर अर्धे आजार आपण तिथेच कमी करू शकतो आणि अर्धे आजार बरे होऊ शकतात फक्त आहार पाळल्यामुळे. त्यामुळेच आहाराचं महत्व आपलं आरोग्य टिकवण्यासाठी अनन्यसाधारण आहे. आणि म्हणूनच प्रत्येक वैद्य तुम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर तुमच्यासाठीचा स्पेसिफिक पथ्यापथ्याचा प्लॅन, म्हणजे तुमच्यासाठीचं स्पेसिफिक पथ्यापथ्य एक्सप्लेन करून सांगत असतात, जेणेकरून तो आजार तर आटोक्यात येणारच असतो, शिवाय तुम्ही निरोगी राहण्यासाठी देखील ते पथ्य तुम्हाला मदत करणार असतं. आता ही जी पथ्य आहेत ती किती काळापुरती पाळायची असतात, कायमस्वरूपी ही पथ्य पाळायची असतात का, तर असं नाहीये. काळानुसार, म्हणजे तुम्हाला जर एखादा आजार झाला आहे, त्या आजाराचं स्वरूप काय आहे, त्या आजारामुळे तुमच्या शरीरामध्ये दोषांची काय स्थिती निर्माण झालेली आहे, हे सगळं परीक्षण करून त्यानुसार तुम्हाला ठराविक काळापुरतं पथ्य सांगितलं जातं. म्हणजे तो आजार आटोक्यात येईपर्यंत किंवा ते जे दोष आहेत त्यांची समान स्थिती येईपर्यंत तुम्हाला काही वेगळी पथ्य किंवा थोडीशी कडक पथ्य सांगितली जातात, पण ती मर्यादित काळापुरती असतात. त्यानंतर ज्यावेळेस तुमच्या दोषांची स्थिती सामान्य व्हायला लागते, सम व्हायला लागते, दोष शांत व्हायला लागतात आणि तुमचा आजार देखील कमी व्हायला लागतो, त्यानंतर तुमची पथ्य थोडीफार बदलली जातात. त्यानंतरची जी पथ्य असतात ती सामान्य पथ्य, म्हणजे तुमच्यासाठीची सामान्य पथ्य असतात. म्हणजे तुमचं लाईफस्टाईल कसं आहे, तुमची प्रकृती कोणती आहे, किंवा तुमचं वय काय आहे, तुमचं प्रोफेशन काय आहे, त्यानुसार तुमची दिनचर्या कशा प्रकारची असते आणि तुम्ही कुठल्या प्रदेशामध्ये राहताय, या सगळ्यांचा विचार करून स्पेसिफिकली तुमच्यासाठी काही विशेष पथ्य सांगितली जातात की जी तुम्हाला तो आजार पुन्हा होऊ नये याची काळजी घेऊ शकतात, किंवा इतरही कुठले आजार न होता तुम्ही जास्तीत जास्त निरोगी कसे राहाल तर यासाठीची काही सामान्य पथ्य त्यानंतर तुम्हाला पाळायला सांगितली जातात. त्यामुळे कडक पथ्य किंवा खूप जी स्ट्रॉंग पथ्य असतात ती थोड्याशा काळापुरती असतात, ती कायमस्वरूपी पाळायची नसतात. पण त्यानंतर सामान्य पथ्य मात्र जी असतात ते तुम्ही नेहमी पाळणं हे तुमच्या हिताचं असतं. त्यानंतर तुम्ही जर काही पंचकर्मासारख्या प्रक्रिया करणार असाल, म्हणजे पंचकर्म ही जी उपचार पद्धती आहे त्यातल्या ज्या प्रोसिजर आहेत त्या जर तुम्ही करून घेणार असाल तर त्याकरताची पथ्य जी आहेत ती वेगळी असतात. म्हणजे ती पंचकर्म प्रोसिजर करण्याआधीच जो काळ आहे त्यामध्ये, ती पंचकर्म सुरू असताना आणि पंचकर्म झाल्यानंतरची पथ्य, अशा प्रकारेही त्याच्यामध्ये वेगवेगळी पथ्य असतात. ते कर्म सुसह्य व्हावं, ते व्यवस्थित व्हावं, दोषांचं व्यवस्थित निर्हरण व्हावं, त्या पंचकर्माचे काही साईड इफेक्ट होऊ नये याकरता ती
पथ्य सांगितली जातात. त्यामुळे ती पाळणं ही तितकंच महत्वाचं असतं. कारण पंचकर्म ही प्रोसिजर अतिशय क्लिष्ट असते, त्याच्यामध्ये खूप विचार केलेला असतो, त्याच्यामध्ये दोषांची जी स्थिती असते ती बदलत असते. आणि या काळामध्ये जर ती पथ्य तुम्ही नीट पाळली नाहीत तर त्यामुळे जे पंचकर्म आपण करतोय त्याचा इफेक्ट येण्याचा सोडून त्याचे अनेकदा साईड इफेक्ट देखील झालेले दिसतात. म्हणूनच तुम्ही जर अशी कुठली पंचकर्म प्रोसिजर करत असाल तर त्या काळामध्ये वैद्यांनी सांगितलेली जी पथ्य आहे ती कटाक्षाने पाळणं हे अतिशय महत्वाचं असतं. नाहीतर ती जी पंचकर्म प्रक्रिया आहे त्याचा काहीही उपयोग तुम्हाला होणार नाही. त्यामुळे पंचकर्माकरता पथ्य पाळणं हे नितांत महत्वाचं असतं. डाएट प्लॅन आणि ही पथ्य ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? तर डाएट प्लॅन जो असतो तर तो तुम्हाला बऱ्याचदा आपण डाएट म्हटलं की वजन कमी करण्यासाठी आपण डाएट करतो आणि वेगवेगळे डाएट प्लॅन्स आपण घेत असतो आजकाल. तर हे डाएट प्लॅन तुम्हाला 21 दिवसासाठी, 15 दिवसासाठी, 2 महिन्यासाठी असे दिले जातात. पण ज्यांनी हे डाएट प्लॅन खरंच केले त्यांना हे समजू शकतं की हे जे डाएट प्लॅन असतात ते तुम्ही जीवनभर पाळू नाही शकत. तुम्ही संपूर्ण आयुष्यभर तशा पद्धतीचा आहार नाही खाऊ शकत. आणि त्यामुळे असं होतं की ठराविक पॉइंट नंतर आपण ते डाएट प्लॅन ड्रॉप करतो, सोडून देतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामुळे जो इफेक्ट तात्पुरता आलेला असतो तो नाहीसा होतो आणि बरेचशा आरोग्याच्या तक्रारी देखील त्यामुळे तयार होतात. त्यामुळे हे जे क्रॅश डाएट कोर्स असतात किंवा जे डाएट प्लॅन्स असतात वेगवेगळे ते आणि ही जी आयुर्वेदातली पथ्य संकल्पना आहे ही पूर्णतः वेगळी आहे. कारण ही जी पथ्य संकल्पना सांगितलेली आहे त्याच्यामध्ये तुमचा आहार त्या पद्धतीनं तुम्हाला सांगितला जातो की जेणेकरून तुमचे वाढलेले दोष तर आटोक्यात येतीलच, म्हणजे तुमचा आजार तर कमी होईलच, पण नवीन कुठला आजार होणार नाही. आणि जे वेगवेगळे त्या डाएटचे साईड इफेक्ट असतात इतर डाएटचे तसे तुम्हाला यामध्ये दिसत नाही. उलट पक्षी तुमचे बाकीच्या ज्या आरोग्याच्या तक्रारी असतात छोट्या मोठ्या त्याही कमी होतात आणि तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकता. तुम्ही आयुष्यभर हा डाएट प्लॅन पाळू शकता आणि आनंदाने तुम्ही त्या आहाराचा जो आहे तो आस्वाद घेऊ शकता. अशा पद्धतीचा आहार किंवा अशा पद्धतीचं पथ्य आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आहार हे जे आहे आपण अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हणतो. अन्न खाल्ल्यानंतर तो आहार घेतल्यानंतर आपल्या शरीराला आपल्या मनाला देखील तृप्ती मिळणं अपेक्षित असतं, समाधान मिळणं अपेक्षित असतं, ते खाण्याचा जो आनंद आहे तो मिळणं अपेक्षित असतं. तरच आपली जी इंद्रिय आहेत, आपलं शरीर आहे, मन आहे, आत्मा आहे या सगळ्यांना ते जे अन्न आहे ते त्याचं पोषण करत असतं. त्यामुळे तो आहारही त्याच पद्धतीचा असतो. आपण जसं ऐकत असतो की षड्रसात्मक किंवा चौरस आहार पूर्ण आहार आपला असायला हवा. त्याच्यामध्ये तुमचे जे फॅट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, किती कॅलरीज आहेत याचा काहीही संबंध नसतो आणि तसा संबंध नसतानाही तो आहार परिपूर्ण असतो. कुठल्याही पद्धतीची डेफिशियन्सी तुम्हाला होणार नाही, कुठल्याही पद्धतीचे आजार होणार नाहीत, ही सगळी काळजी त्या आहारामध्ये घेतलेली असते. त्यामुळे तशा पद्धतीचे पथ्य आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. म्हणजे फक्त एखादा पदार्थ खायचा नाही अशी ती संकल्पना नाहीये. तर बरेचसे पदार्थ जे आहेत ते खरं तर चांगले असतात किंवा हेल्दी असतात, पण ते आपण बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने खात असतो. म्हणजे तुम्ही विरुद्ध आहार म्हणून संकल्पना ऐकली असेल तर त्याच्यामध्ये आपण 2 चांगले हेल्दी पदार्थ आहे पण त्यांचा जो संयोग आहे, त्यांचे गुण विरुद्ध असल्यामुळे त्यांचा जो संयोग किंवा ते एकत्रित करून जर आपण खाल्ले तर तो एकत्रित केलेला जो पदार्थ आहे तो मात्र अपथ्य ठरतो. त्यामुळे बऱ्याचदा असे संयोग जे आहेत चुकीच्या पद्धतीनं केलेले ते कारणीभूत असतात. किंवा काही पदार्थ आपण चुकीच्या वेळी खात असतो. उदाहरणार्थ दह्यासारखा पदार्थ हा संध्याकाळनंतर, सूर्यास्तानंतर खाऊ नये असं आयुर्वेद सांगतो. त्यामुळे जर आपण डिनरमध्ये दही घेत असू, रात्रीच्या वेळी लस्सी पित असू तर ते जे दही आहे ते कदाचित हितकर तुमच्यासाठी असेल पण ती घेण्याची जी वेळ आहे ती चुकीची आहे. त्यामुळे ती जर वेळ तुम्ही जरी बदलली तरीही तुम्हाला त्याचा जो होणारा साईड इफेक्ट आहे तो दिसणार नाही, तुमचे दोष शरीरातले वाढणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं खाण्याची वेळही महत्वाची ठरते, खाण्याचं प्रमाणही महत्वाचं ठरतं. त्याच पद्धतीनं जो ऋतू आहे, आता आपण एवढे वर्ष एवढे महिने हेच समजून घेत आहोत की वेगवेगळ्या ऋतूमध्ये आपण कशा पद्धतीचा आहार ठेवायला हवा आणि हे अगदी सहजरित्या आपल्या सणावारांच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी आपल्याला खरं तर अगदी साध्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. त्या सणाला आपण जो काही आहार घेत असतो तो त्या ऋतूमधला आहार असतो आणि प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये काही बदल होत असतात आणि त्या बदलांनुसार आणि त्या ऋतूमध्ये होणारे आजार तुम्हाला होऊ नये, ते टाळता यावेत म्हणून त्या ऋतू
मेंदूचा वेगळा आहार सांगितलेला आहे. त्यामुळे जी तुमची डायव्हर्सिटी आहे आहारामधली ती तुम्हाला मिळते. वेगवेगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स पासून सगळी पोषक तत्व तुम्हाला मिळतात. आहारामधलं जे वैविध्य असतं ते आपल्याला पाळता येतं. वेगवेगळ्या प्रकारचा रुचकर आहार आपल्याला खाता येतो आणि त्यामुळे त्याचा फायदा आपल्या शरीराला, आपल्या आरोग्याला होणार असतो. म्हणून त्या ऋतूनुसार, दिवसभराच्या वेळेनुसार, तुमच्या स्वतःच्या प्रकृतीनुसार, तुम्हाला असलेल्या आजारांनुसार किंवा तुम्ही कुठल्या प्रोसिजर करत आहात त्यानुसार, तुमच्या वयानुसार असे अनेक फॅक्टर्स लक्षात घेऊन तुमच्यासाठी आयुर्वेदिक वैद्य आहाराचं पथ्य सांगत असतात. त्यामुळे प्रत्येकासाठी ते वेगवेगळं असू शकतं. एकाच घरातल्या लोकांनी सगळी समान पथ्य पाळणं हे चुकीचं आहे खरं तर. म्हणजे माझी प्रकृती जी आहे तीच माझ्या मुलीची किंवा माझ्या आईची प्रकृती नाहीये. त्यामुळे तिच्या करता, तिच्या वयानुसार, तिच्या दिनचर्येनुसार तिचं आहारपथ्य वेगळं असू शकतं आणि माझं आहारपथ्य माझ्या प्रकृतीनुसार, माझ्या प्रोफेशननुसार वेगळं असू शकतं. त्यामुळेच तुमच्या जवळच्या वैद्यांकडून तुमचं आहार किंवा तुमचा जो डाएट प्लॅन आहे तर तुमचं पथ्यापथ्य जे आहे ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार जर तुम्ही ते पाळायचा प्रयत्न केला तर निरोगी राहण्यासाठी तुम्हाला त्याची नितांत मदत होऊ शकते. तर अशा पद्धतीनं आजच्या भागामध्ये ही पथ्य म्हणजे नेमकं काय आहे आणि ती का पाळायला हवी हे सगळं आपण समजून घेतलेलं आहे. आता पुढच्या भागांपासून आपण या पथ्यापथ्य विशेष सिरीज मध्ये स्पेसिफिक आजारासाठी सामान्य पथ्य कुठली पाळायला हवीत हे समजून घेणार आहोत. त्यामुळे भेटूया पुढच्या पथ्यापथ्य विशेष सिरीजच्या विशेष भागामध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.